सुप्रभात मंडळींनो. तर आज आहे 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपण चाललो आहे पालीला. बाप्पाच्या मंदिरात चाललो आहे. गावाला नाही चाललो, पार्टी करायला पण नाही चाललो, तर बाप्पाच्या मंदिरात चाललो आहे आणि तिकडनं बघू पुढे काय प्लॅन होतं आहे, तर तिकडे जाऊ. तर या ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी काहीतरी ना सरप्राईज आहे. सरप्राईज आता मी तुम्हाला सांगत नाही, डायरेक्ट तिकडे लोकेशनवर पोचल्यावरच दाखवतो. म्हणजे पालीच्या मंदिरात नाही तर कुठेतरी आपण ते सरप्राईज रिव्हील करू. तर आता मी आहे ठाण्यामध्ये. कुठे मी या एरियाचं नाव आहे, आता आहे मी कॅशर मिलला. माझ्यासोबत आहे संकेत दादा, त्याची गाडी घेऊन जाणार आहे, कारण का आपली गाडी तेवढी कंडिशन नाही एवढ्या लांब न्यायची. त्याची एंटॉर घेऊन चाललो आहे. बघू पुढे आपले एक मित्र आहेत पालीचे, त्यांना भेटू, त्यांची थोडी मदत लागेल आपल्याला. तर तुम्हाला सांगतो 2023 वर्ष हे खूप मस्त गेलं आपल्यासाठी. आपण गोवा सिरीज केली, गणपती सिरीज केली, अलिबागचे पण 2 ब्लॉग केले, परत मध्ये आपण धबधब्यावर वगैरे पण फिरायला गेलो. तो 2024 ना आपल्यासाठी खूप मस्त जाणार आहे, कारण का आपल्याकडे एक नवीन वस्तू घेतली आपण, ती मी तुम्हाला तिकडे गेल्यावरच दाखवतो. पण 2024 आपल्यासाठी खूप मस्त जाणार आहे. आपण एडिटिंगवर खूप लक्ष देणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या करायच्या आहेत. वेळेवर आपण ब्लॉग करणार, सगळे ब्लॉग करणार 2024मध्ये. म्हणजे गणपती असू, नवरात्र असू, दिवाळी असू, आपण जिकडे जिकडे फिरू तिकडचे ब्लॉग करू. आता हा एक ब्लॉग येईल, हा 2024मध्येच येईल. त्यानंतर एक फार्म हाऊसवर फिरायला जाणार आहे, तिकडचा एक ब्लॉग येईल. तर आता मी संकेत दादाची वाट बघतो आहे. तर हा आपला जुना एरिया आहे, म्हणजे आझाद नगर, हा हनुमानाचं मंदिर आहे. मी लहान होतो तेव्हा या एरियात राहायचो, म्हणजे जेव्हा कशेईला शिफ्ट व्हायच्या आधी एकदम लहान होतो. तर इकडे माझी शाळा होती, श्रीरंग शाळा होती माझी इकडे, आणि इकडनंच आम्ही जायचो शाळेत वगैरे. तर हे एकदम प्राईम लोकेशन होतं हे मंदिर. हे मंदिर आलं का समजायचं आता 10 मिनटात शाळा आली, असं होतं. तर आता आपण संकेताची वाट बघू, तो आल्यावर त्याच्या जागेवर त्याची गाडी काढून माझी गाडी लावू आणि पुढे डायरेक्ट भेटू. खराब आहे जायला, आपल्या गावसारखाच. एकदम रस्ता खराब आहे आतमध्ये. आता थोडा चांगला रस्ता आलाय. जाम डेव्हलप झालं पाली पण. म्हणजे जे खोपोलीपासून जे पाली रोड आहे ना, सगळीकडे फार्म हाऊस झाले, सगळीकडे फार्म हाऊस. काही वर्षानंतर लोक लोणावळ्याला नाही, पालीलाच येणार. असा रस्ता आहे, खतरनाक केलं रे. फायनली आम्ही पोचलो आहे. इकडनं आतमध्ये जायचं आहे, मला दाखवतो पुढे. चल गाडी टाक. गाडी जाते, हा जाते ना. ही लोकेशन आहे, आपल्या गावाच्या जवळच आहे. मी 2 वर्षापूर्वी आलेलो,
रस्त्याची कंडिशन खराब आहे, पण काय चालतं एवढं. पोलीस आले नाहीत ना. टाक वेगळी लाव इथेच. वरती चढवताना कसं आणि फायनल लोकेशनला पोहोचलो आहे. आता थोडी बॅगेतून सामान वगैरे काढतो आणि आता आम्ही वरती चाललो आहे. वरती एक मंदिर आहे, ते मंदिर बघतोय कुठलं आहे. रस्ता खूप खराब आहे, पाय बी स्लिप होत आहेत. तिकडे एक ग्रुप आहे म्हणून तिकडे गेलो ना आम्ही. आता वरून खाली येऊ तेव्हा तिकडे जाऊ. हे बघा वरती एक मंदिर आहे, मंदिरात चाललो आहे. आणि इकडनं आपण जाणार पालीला. आपला मित्र आहे साजन दादा, त्याला भेटणार, त्याच्यासोबत थोडं काम आहे. आणि तिकडनं गावावरनं पेन मार्गे घरी. वाव. आणि वरती देवीचं मंदिर आहे बरखेंड इथे. आणि खाली गर्दी आहे, ती गर्दी कमी व्हायची वाट बघतोय थोडी. ती गर्दी कमी झाली ना का तुम्हाला दाखवतो आपल्याकडे काय आहे. आणि कसं वाटलं सरप्राईज? तर सरप्राईज काय तुम्हाला कळलंच असेल. तर आता उमरखेंडीच्या इथून आम्ही निघतोय आणि आता जातोय पालीला. पहिले साजन दादाला भेटू, त्याच्याशी थोडं चर्चा करू, त्यानंतर पालीच्या मंदिरात जाऊ. तिथे पण उडवणार, तिथे उडू. आणि पालीत पोचलोय. जरा साजन दादाला फोन करतो आणि त्याला बोलवतो, त्याला घेऊन जाऊया पुढे. कारण का त्याच्या आतमध्ये थोडी ओळख वगैरे आहे, तर आपल्याला कामाला येईल. काय बोलता, कशात? गुड मॉर्निंग. पोचलोय पालीला, पोचलं. त्या गावासाठी आलं नाही तरी चला पहिले दर्शन करूया ना. पहिले दर्शन करूया, नंतर उडूया. तिकडे गेलेलो उमरखेंडीला. अरे कडक लोकेशन आहे, दाखवतो. अच्छा. चाललं आणि गर्दी आहे आज खूप. आपल्याकडे VIP माणसं आहेत. One hour later. आणि आता फुल परमिशन घेऊन शूट केलं आम्ही आणि आता आपल्या गावच्या दिशेने निघालोय. फुल भारी शूट आलंय. मगाशी आम्ही विदाऊट परमिशन शूट केलेलं, नंतर आम्ही फुल परमिशन घेऊन शूट केलंय. तर मस्त फुटेज आलंय. आता ठाण्याला जाऊन बघेल. आता उद्या मी एक रील टाकेल 1 तारखेला, आणि त्यानंतर आपला पालीचा उत्सव असेल ना त्याच्या आधी ती एक व्हिडिओ टाकेल. तर बघू, आता गावी जातो, पुरं पण थांबलेत, त्यानंतर डायरेक्ट ठाण्याला पेन मार्गे जाऊया. आता इकडचे थोडे शॉर्ट घेऊ. चलो. और भाई अभी पाली से निकल गए और बड़ा कांड होते होते बच गया है आम्हाला. मोठा कांड झाला असता आमच्यासोबत, पण आता आम्ही त्यातून वाचलोय. आम्ही कोणाला घाबरत नाही, पण
गावाला जाणार, थोडं थोडं उडवणार आणि मग थोडं जेवून कल्टी मारणार डायरेक्ट ठाण्याला. परत 6-6:30 पर्यंत आपण पुण्याला असतो. हा रस्ता तुम्हाला माहितीच असेल. चला आता डायरेक्ट 1 hour later. आता माझा घरी जायचा प्लॅन होता, पण या पोरांनी तो प्लॅन कॅन्सल केलाय. कॅन्सल केला. कारण की काय या सरपंचाचं आम्ही स्वागत करत आहोत. सत्कार सत्कार माल घाल त्याला माल घाल 1 तारखेला उद्या. आणि आजचा प्रोग्राम काय धनीश दादा सांगेल. दादा काय प्रोग्राम आहे, काय चिकन कसा बनवणार आहे, सुका का आहे? तुमच्यावरती आहे ती काय तुम्हाला मोठली पाहिजे का आज आम्ही म्हणजे आज सगळे पैसे तर आमचे आता आज आमचे एटीएम तर बंद झाले. आम्ही ICICI वाल्यांकडे आलोय. सगळा कॅश यांच्याकडे आहे. तुमचा लोन पाहिजे का गोल्ड लोन पाहिजे आम्ही द्यायला तयार आहोत. ठीक आहे. आता आम्ही चाललोय परळीत. तर सगळा खर्च आमचा धनेश शेट धनेश शेट करणार आहे. तर पुढे बघूया. चला जा. एवढीच पोराचा ऑफर आहे. एवढीच पोराचा ऑफर आहे. 2, 3, 4, 5, हे आम्ही एवढीच आहे. एवढ्यासाठी ऑफर आहे. जे ठाण्याला आहेत ना त्यांना सांगतो मी, एवढ्याच पोराचा ऑफर आहे फक्त. हातावर टिचून सांगणार होता. आणि रात्री आमची जलवता ना रात्री अचानक प्लॅन मध्ये चेंज झालाय. तर आज राहायचं ठरलंय, उद्या सकाळी जायचंय. आणि आता आम्ही चाललोय चिकन आणायला. तर सगळ्या गावातल्या माणसांनी माझ्याकडे पैसे दिलेत, तर आम्हाला पण अर्धा किलो घेऊन ये. 3 घरातून 300 रुपये आलेत. धन्या दादाचा विजय असो. कुठे गेला? धन्या दादाचा विजय असो. पुढचा सरपंच तूच पाहिजेस. आज आमच्या पार्टीचे ऑर्गनायझर आहेत धनेश गोरिवले. मुंबईवरनं पैसे मागवलेत, मुंबईवरनं. इथं बोलतो इकडे जायचं तिकडे आणि इकडे पाठवायचा. ए रोशा किती आले? दादा गाव आले. आज पार्टी जोरात आहे. परत मागते का 500 रुपये जोरात पार्टी आहे बाबा. चल वरती. परत दादा पार्टनर आला. पार्टनर अजून 500. 500 वाढले. बायकोला सोडा दिली वरती. वहिनीला सोडा दिली परत. परलीत आलो. दादा निघालेलो परत थांबलो आम्ही. घरी निघालेलो परत थांबलो सगळ्यासाठी. स्टॉक लोड केला सगळा. स्टॉक दाखव. आणि आता स्टॉक लोड केला. आपल्या ड्रोन उडवायचा आहे. चल लवकर खैराडात. चल लवकर चल. 1 hour later. एवढा मिक्सर भाई झाला माहिती. आज आमच्या घरी आचारी आहेत तुषार चव्हाण आणि रोशन चव्हाण आणि मी सुपरवायझर. सुपरवायझर. हॉटेलचं नाव काय तुमच्या? हॉटेलचं नाव काय? घरगुती खानवाल. म्हणजे आम्ही कशा मोठ्या ऑर्डर घेतो. असे साधे सुद्धा नाही. मोदीजी पण तुम्ही ऑर्डर घेतलेली असं मी ऐकलं. पर्यटक आमच्याकडे आले ना आता उद्या आम्ही सर्व ते चुलीवर जेवण. आणि जर चूल आमच्याकडे आहे. ही चूल आहे आमची. चुलीवर जेवण म्हणजे साधा सुद्धा. आणि जर कोणी असं बाहेरून व्यक्ती आली त्याला ड्रिंक वगैरे करायची असेल तर तुम्ही आला नाही. तुम्ही बाहेर पिया काही करा. आम्ही जेवण तुम्हाला पोचू. अच्छा. या आमची हे आहे. आणि जर कोणाला इकडे हे करायचं असेल जमीन वगैरे घ्यायची असेल तर काय कॉन्टॅक्ट आहेत का? तुषार चव्हाण. अच्छा. एजंट आपल्याकडे आहेत भरपूर. पण ते कसं जमीन एजंट आहेत. 1% 10% तुम्हाला, 5% एजंटला आणि 2% त्या मालकाला. आणि जर घराला कलर वगैरे मारत असेल तर सर्व्हिस आहे का तुमच्याकडे? सर्व आमच्याकडे होती. पण ती आता होती पहिले. आता आमचे कर्मचारी होते पहिले पण ते आता निलाम झाले. अच्छा. त्यातलं एक कर्मचारी हाय वाटतं तुमच्या इथं कुठेतरी जवळ? एक आहे. हाय तो जेवण बनवतोय सध्या. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली हिरव्याशा छाये
खाली आभाळाच्या माये खाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझे